हॅलो 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 लावून घ्या. हॅलो हॅलो जास्त बास येतोय. बास आणि बेस दोन्ही. पावणे 12. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. एवढं शांत कसा राजापूरचं आमचं पब्लिक? काय झोपलं? गारगार वाटताय? कोण नाही काय पायरो होत नाही. मग आता मी फक्त एका बाजून फक्त आपली माझी बाजू म्हणून जातो. एवढं मन नाही जमत मला. तर या मंडळी, आजचा सोन्याचा दिवस आणि या नवीन नाट्यगृहामध्ये हा कलगी तुऱ्याचा साज, इथे कलगीचा मान, तुऱ्याचा मान भरलेला आहे. आणि माझ्या कोकणातला जो पवित्र जिल्हा, म्हणजे आता पवित्र जिल्हा रत्नागिरी म्हटलं की बाकीचे काय पापी होत नाही, तेही पुण्यवान आहे. त्या माझ्या पवित्र कोकणातील, पवित्र रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातला हे जे चुनाकळवण गाव आहे, धनी आंबेकेश्वराची ही सगळी लेकरं आणि त्यांचा अट्टास आज फळाला गेलेला आहे आणि शो जवळपास हाऊसफुल झालेला आहे. त्याबद्दल आयोजकांचं एकदा आम्ही जाहीर आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुमचा आज हा कौटुंबिक सोहळा आहे आणि या कौटुंबिक सोहळ्याला आम्हा दोघांना तुम्ही निवडलं, त्याबद्दल दोन्ही शाहिरांतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आज अनेक प्रतिष्ठानं बघितली, मंडळं बघितली, संघटना बघितल्या, संस्था पाहिल्या, पण जे आपल्या गावाप्रती, आपल्या मातीप्रती जी काही आतून वणवण आहे किंवा आतून आपुलकी आहे, ती एक आपलेपणाची आपुलकी मला ह्या आंबेकेश्वरच्या लेकरांमध्ये दिसली. जी आपल्या गावासाठी सारखा जो परवणीचा, जो पर्यावरणाचा एक आविष्कार आहे, ज्या भूमीसाठी, त्या धबधब्यासाठी जे काही अट्टाहास करत आहेत, त्याचप्रमाणे नाशिकला जाऊन, तिकडे कृषी शाळेत जाऊन, तिकडची काही नवीन गोष्टी ज्या कृषी क्षेत्राशी आहेत, त्याचं जे विज्ञान आहे, त्याचा जो अभ्यास आहे, त्याचं जे तंत्र आहे, ते आपल्या भूमीमध्ये, आपल्या फळांसाठी कसं उपयोगी पडेल, आपल्या गावासाठी कसं उपयोगी पडेल, यापासून जे अट्टाहास करणारे ही लेकरं आणि त्यांचं सुंदरचं आयोजन. मला म्हणाले फटकर माऊली की आमचा म्हणे आज गॅदरिंग टाईप आहे, स्नेह मेळावा असतो आणि त्याच्यासोबत हा करमणुकीचा कार्यक्रम, आणि तो तसाच असला पाहिजे. तुमचा गोतावळा असाच एकीमध्ये, असाच एकीने वाढो, हा माझ्या तुऱ्याच्या साजाकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वायचं पाणी दे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्र पुरोगामी झाला. ते विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाची आणि यांच्या कार्याची धूळ मस्तकी लावत अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टपाखाली पालथा घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली, असे थोर सुभेदार मल्हारराव होळकर इंग्रजांना 18 वेळेला पराभूत करून अजिंक्य योद्धा म्हणून राहिलेले चक्रवर्ती यशवंतराजा होळकर, कर्मयोगिनी, धर्मयोगिनी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून माझ्या विवली गावची गाव देवता आई नवलाई देवी, जैब्याची पांढर आई विठ्ठल देवी, धनी गोदोबा, धनी जोडोंगर, धनी केदारली, देव चव्हाटा, मुंबईची मुंबा देवी, बिदारची चुदानी, नटेश्वर जागे बालक, रंग देवता यांना नमन करून मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील भिवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाबे राजाराम, बाबन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास लांबोरे, नवलाई देवी नाथ मंडळ विवली नगरवाडा शाखा, जय बजरंगबली नाथ मंडळ 15 कोणवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करताना
माझा ढोलकीपटू गेली 15 वर्ष माझा पाठीराखा राहिलेला संदेश उपटे, सिद्धार्थ बारगोडे, कीबोर्डला वैद्युला सतीदादा साळवे, आमचा अजित चव्हाण आणि रोहित दिघे, आणि साऊंड आहे आमचा राजूदादा पड्याळ आणि सगळी मंडळी. या सर्वांना नमस्कार करून तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कलगी तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात, आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई मौजे चुना पळवान अंबिकेश्वर प्रतिष्ठान या आंब्या देवाची लेकरं आणि यांच्या सगळ्यांच्या गोतावळ्याने हा कार्यक्रम रंगतो आहे. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत, त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. या आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय वसंतजी मटकर, सेक्रेटरी प्रेमानंद मटकर, शाहीर, आमचे अनेक कार्यक्रम झाले आणि आम्हाला कायम वाटतं की विजय कोळेकरांनी आमदार व्हावं. आज त्यांच्या श्रीमती झडपीच्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य आहेत आणि आज यशस्वी उद्योजक म्हणून आमचे विजयबुवा आहेत. पण त्याच्याही पलीकडे आम्हाला विजय बुवा म्हणायला आवडतं, शाहीर म्हणायला आवडतं. या नटेश्वराकडे मागणी आहे की तुम्ही कार्यक्रम सुरू करावेत. विजय कोळेकर आले आहेत, माझ्या आधारवर ज्यांच्या जीवावर मी उडतो आणि अनेक कलगीवाल्यांना खांब फोडतो असे माझे मार्गदर्शक, माझे वस्ताद, माझे गुरुमाऊली प्रभाकरजी धनावडे आहेत. आज पहिल्यांदाच आलेले आहेत कार्यक्रमाला, ते येत नाही, आज पहिल्यांदा आलेले आहेत. या अंबिकेश्वराची कृपा म्हणेन. चंद्रकांत जडार माऊली आहेत, शशी गोवळकर आहेत, माझे वस्ताद संतोष कोल्हापके आहेत. पोलादपूरचे ना कलगीमध्ये भेद म्हणत ना तुऱ्यामध्ये प्रेम करणारे आमचे सुशांतदादा शिंदे आहे, या ठिकाणी आहेत. विनायक धोपट आहे, जनार्दन नात्रे आहे, अक्षय ढपळे आहे, शशिकांत मांडवे, दिग्या भुवड, महेश आमटे, हे सगळे मंडळी आलेले आहे. आणि ज्यांच्या मार्फत आम्ही संपर्क केला ते आमचे आदरणीय प्रदीप मांडवकर आणि साऊंड, दीपराज साऊंड आहे, आमचा दीपेचा साऊंड आहे, दीपराज. सगळ्यांना मानाचा मुद्रा करून करून हा संपर्क झाला ते प्रदीप दादा मांडवकर. विशेष आभार तुमचे की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. कार्यक्रमाला सुरुवात करूया. माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना स्तवन गातोय. आणि तत्पूर्वी शाहिरांचं म्हणजे माणूस एखादा स्वतः कमजोर आहे, स्वतःमध्ये ती ताकद नाही, पण दुसऱ्याकडे निशाणा करताना, दुसऱ्याकडे बोट दाखवताना ते मात्र कमी पडत नाही. तुम्हाला लाजा नाही वाटत एखाद्या गोष्टीची? हे म्हणताय. अहो 2023 मध्ये कार्यक्रम झाला ध्यानमूलम सद्गुण मूर्ती, हा जो श्लोक बोललो तिथे त्याने चुका काढल्या. रामदास स्वामींची चूक काढली त्या माणसाने. आणि आज म्हणे नरेंद्र महाराजांच्या गोष्टीवरती चर्चा करताना म्हणतात काल कहर केला.
ती गणगण गणात बोलते. म्हणून म्हणतात की कान उघडे ठेवा, माझ्याकडे फक्त एका दुर्बिणने बघू नका. गजानन महाराजांचा शेगावीच्या गणगण गणात बोते आहे आणि नरेंद्र महाराज यांचा गणी गणगणात बोते आहे. आणि जो तुम्ही म्हटला तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हा संदेश आहे. इसलिए बोलते तुम अनपढ़ हो, अनपढ़ हो. आणि म्हणून म्हणतो तू सच्चू मेरे बच्चू. छोटा आहे तो अभी, अजून लहान आहे. अभ्यास करा. एखाद्या गोष्टीवरती बोलताना, त्या अधिकारवाणीने बोलताना तो पहिला अभ्यास करा. कारण रत्नागिरीचा वैभव, रत्नागिरी जिल्ह्यातील इतका मोठा परमार्थ आहे. तिकडे रायगडमध्ये रेवदंड्याला रामदास स्वामींचा जो परमार्थ चालतो आणि इकडे नरेंद्र महाराजांचा चालतो. हा जर तुम्हाला तितका अभ्यास नसून, तुम्ही रत्नागिरीचे असून तुम्हाला इतकं माहिती नसेल तर काय बोलणार? याच्या पलीकडे तुमचं अज्ञानाने अडाणीपणाला काय बोलू सांगा. स्तवन सुरू करतोय, डापण्यानं लक्ष असो. मंडळी, तिकडं चुना पळवण गाव अंबिकेश्वराचं मंदिर, तिकडं दिवा लागलाय. आणि आज पोराने त्याच्या लेकराने तर नारळ दिला असेल त्याच्या नावाचा, इथं 300 किलोमीटर लांबून ते काज उभं केलेलं आहे. लेकरं उभी आलेली आहेत आणि तो ह्या काज सिद्धीसने असा गाराडा घातला असेल. जो मूळ पुरुष आला, पहिला गाव बसला, कुठला तरी दगड धोंडा उभा केला असेल आणि पाचाच्या जापाने देवत्व आलं. तिथं मार्के आले असेल, बामण आकाराला असेल. गाव भरला, एकाचं 21 झालं, पाचाचं 25 झालं. अरे शिजल्या अनात, भरल्या दानात बरकत आली, गुरा ढोरात टोरात टोरात. हेच बसला मुंबई परत, मुंबई बसला गावापरात, त्याला बरकत दिली तो अंबिकेश्वर. ह्या जगामध्ये सुप्रीम कोर्टापेक्षा आमच्या कोकणातली जर शपथ घेतली आपल्या गाव द्यायची, तर सुप्रीम कोर्टापेक्षा ती प्रमाण मानली जाते ती गाव देवाची शपथ. आणि त्या अंबिकेश्वर सरावे, अंबिकेश्वराला प्रेमानं आपल्या पोरासारखा आपण आंबिया बोललो, हा अधिकार आहे आपला. आणि त्याचा स्तवन तुमच्या समोर ठेवतो. शाहीर लक्ष असं. आमच्या बुवांना मानाचा मुद्रा राहिला, मानाचा मुद्रा बुवा. सोन्याचा हा लक्षण नात्याचे हे आपले पण. सगळा गोतावळा जमलेला आणि सोन्याचा दिवस, 1 वर्षानंतर स्नेह संमेलन अंबिकेश्वराच्या लेकरांचं स्तवन लक्ष असावं. सोन्याचा हा लक्षण नात्याचे हे आपले पण. ही जन्मभूमी तिथले आम्ही गाव चुना कोळवण. हो तुझ्यामुळं हे गोकुळ ही सरली रे वणवण. तुझ्या मंदिरी जाऊन देवा सुखावले हे नयन. जागा सुखाची एकच श्री आंबियाचे चरण. सोन्याचा हा लक्षण नात्याचे हे आपले पण.
मी सारे जन तुझ्या चरणी अर्पण सारे तन मन आणि धन तुझ्या आसऱ्या खाली सरले माझे हे बालपण तुझ्याच मुळे साजरा उत्सव सोहळा आणि सण सोन्याचा नात्याचे आपले सोन्याचा अशीच राहो कृपा आम्हावर सेवा गावी करून ती सौगावा माझा रोज हा तुझेच नाम पिढ्या ह्या कैका नांदून गेल्या तुझ्यामुळे या तरुण संकटात ना दिले कधी हे आम्हाला हरून पिढ्या एक नांदून गेल्या तुझ्या पुढे या तरुण संकटात ना दिले कधी तू आम्हाला हर सोन्याचा नात्याचे आपले सोन्याचा ही जन्मभूमी तिथले आम्ही गाव चुना कोरवण तुझ्यामुळं हे गोकुळ थांबली रे वणवण तुझ्या मंदिरी जाऊन देवा सुखावले विनयन जाग सुखाची एकचा आंब्याचे जयन बोला श्री अंबिकेश्वर महाराज की बोल श्री गणपती गजानन महाराज देवी अखंड हरदासवलीचा विजय बोल तूर अखंड बाबू रंगले घराण्याचा भिवा शंकर बाबे राजाराम गणेश भिकाजी पवन विशाल गंगाराम प्रभाकर नवला देवी नाच मंडळाचा जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाजी खेडवाल्यांचा गणपती बाप्पा
साळसकर, वेरवली बुद्रुक प्रत्येक बारीला बक्षीस आहे. बंधू प्रत्येक बारीला द्यायची गरज नाही. 501 रुपयाचं पारितोषिक अनंत कृष्ण साळसकर. महेश आमटे 200 रुपयाचं पारितोषिक. मनेश निकम आमचे सत्यवान निकम नवली मानाचा मुद्रा राहिला. भास्कर आग्रे आमचे कवी आहेत, तुम्हाला मानाचा मुद्रा राहिला. मनेश निकम आणि दीपेश निकम यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये. मनेश बंधू आणि दीपेश बंधू पौत बांधायची फरमाईश आहे. आणि शशी गोवळकर आमचे गुहागरचे बंधू 500 रुपयाचं पारितोषिक. ओढ आता लागली कुणाची फरमाईश आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत कडणे पावले, श्रीकांत कडणे चुना कळवण स्तवनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि शिवसेना वडधसोळ विभाग कट्टर भया समर्थक आमचे मित्र आलेले आहेत, 1001 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे चिराग मांडवकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. प्रदीप मांडवकर यांचे चिरंजीव आणि निलेश किंजाळकर आमचे शिवभक्त कोकणचे सर्व निलेश किंजाळकर, ज्याने आपलं नमन, आपली लोककला पहिल्यांदा इतिहासामध्ये यात महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे देशाच्या बाहेर नेली, दुबईला नेली आणि ते फॉरेन रिटर्न म्हणून जे आज नावारूपाला आलेलं आहे. आणि तरुणांना आपल्या उद्योगांकडे वळवावं यासाठी आकाश करणारी ही मंडळी आहे. आणि आमचे मित्र निलेश किंजाळकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. 2 फरमाईश आहेत त्या ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची, ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. हरी सुखाचं रांजण द्यावो गणपती सणाची. हरी सुखाचं रांजण द्यावो गणपती सणाची. अजून एक फरमाईश आहे. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांधायचं. भेट दिली ही गाव देवान, भेट दिली आम्ही या देवान, तुला पवत बांधायचं. पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं सुखाने बांधायचं गडाला, पवत बांधायचं. पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं सुखाने बांधायचं गडाला, पवत बांधायचं. गोवाची चाल कुठली ती? चोहीकडे चर्चा तुझी रे तुझ्या आगमनाची. गोवाची चाल आहे. चोहीकडे चर्चा तुझी तुझ्या आगमनाची, येशील तू धरतीवरती वाट त्या क्षणाची. येशील धरतीवरती वाट त्या क्षणाची. येशील धरतीवरती वाट त्या क्षणाची. येशील धरतीवरती वाट त्या क्षणाची. चोहीकडे चर्चा तुझी रे, चोहीकडे चर्चा तुझी रे तुझ्या आगमनाची. चोहीकडे चर्चा तुझी रे तुझ्या आगमनाची. कैलासवासी गणपत गोविंद मटकर आणि सत्ले बंधू आणि जुना कुळवण सुतारवाडी यांच्या स्मरणार्थ कुमार अर्णव संदीप मटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. गायक आहे कारण अर्जुन मुद्दाजी, श्री अर्जुन मुद्दाजी लायन्स क्लबचे डायरेक्टर. आपला वाडवडील जेव्हा लंगोटीवर होता तेव्हा दिवसभर काम करायचं, पैरेपान गायचं आणि रात्री येऊन चाल बांधून हा शक्तितुरा करायचा. आणि आता जाऊन कुठे 21व्या शतकात आमच्यासाठी अनेक काही गोष्टी या सरकारने केल्या असतील, पण आमच्या कोकणकरांसाठी, आमच्या लोककलावंतांसाठी सगळ्यात मोठी जर योजना असेल तर ती आत्ताची योजना आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. शिवराम सोगडे बावली सुतारवाडी यांच्याकडून स्तवनासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. आणि महेश कांबळे विवली ग्रामपंचायत सदस्य आले ते महेश कांबळे 201 रुपयाचं पारितोषिक. मानाचा जय भीम. नंतर
व्हायरल कोकणकर, ओमकार पळसमकर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवाकर प्रभाग क्रमांक 43 उपशाखा अध्यक्ष कुमार दिनेश महाडिक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. राष्ट्रकांचं गाणं काढून ठेवा. स्तवन अंबिकेश्वर यांच्याबद्दल निलेश धोपेसकर कर्लेवाडी चुना कळवण यांच्याकडून 200 रुपये. आणि ग्रामदेवता अंबिकेश्वर स्तवनसाठी सोम्याश संतोष गुरव 500 रुपयाचे पारितोषिक. गुरव बंधू धन्यवाद. आता माझा गट गोरे है किल्लया. बरोबर आहे. स्केल बरोबर आहे. आता यांना परत जाऊन सांगा. यांच्याकडे आता काय नाही राहिलं. एक गव्हर्नमेंटवर 80-80 आणायचं, त्याच्यापर्यंत याची बारी संपली. 3-4 वर्ष माझ्या गाड्यांच्या जीवावर जगले. आता कळून चूक आलं. सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की लांबोरे बॉलच्या 2 गाड्यावर जगलेला माणूस मला शिकवायला जाणार हा शक्ती तुरा. अरे भरदास घराण्याचा काल दुसरा प्रश्न फुटला. अरे खानदारी तुरेवाला आहे. ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. तुम्ही एखादी जर 10-15 गाण्या तुम्ही आईवरून गाणार, समाज म्हणजे एखाद्याची आई असते आणि तुम्हाला एक गाणं दिलं तर पापी माग ह्या माग त्या माग कशाला पाहिजे. त्याच्यावरती भाग तुम्ही दिलात. विषय संपलाय. आणि तुमच्या आईबद्दल जी काय बोलायचं ते मी बोललेलं आहे आपलेपणानं. तुमच्या आईमध्ये आणि माझ्या आईमध्ये काही फरक नाही. मग कसली भीक कशी मागायची की दिलवेर कर हे कर म्हणतात. मराठा आहे मी झुकणार नाही. काय वाकण पण काय मॉडेल पण वाकणार नाही. अरे वाकला बिन झुकला बी 25 वेळा माफी मागितली. काय वाकणार नाही म्हणतात. अरे पुरावा आपल्याकडे. अरे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. या अशा खड्या लांबोरे भाऊ नाही जमत. लांबोरे भाऊ सरळ जाणारा माणूस आहे. तुम्ही वाकण्यात गेलात वाकण्यात जाणार आणि पुरण उरणार. मी म्हणजे 2 गवळणी आणतो, 1 तिखट 1 गोड. मी म्हटलं 5 आणतो. अरे तेवढी पात्रता आहे, तेवढी लायकी आहे. विषय काय देतोय पैसा पालणे. गणेश पायी आवास घडलंय काही. गणेश पायी हे असं घडलंय काही. खेकड्याला धड शिर नाही. माझ्या गणेश पायी असं घडलंय काही. खेकड्याला धड शिर नाही. हो माझ्या या शिवनद्याच्या शिवतत्वान, माझ्या या शिवनद्याच्या शिवतत्वान मिटवून टाकली खाई. का तो मेहगण तुम्ही जपवा क्षण गर्भाच्या होद्याई. गणेश पायी आवास घडलंय काही. खेकड्याला धड शिर नाही.
पृथ्वीचा राजा महेश तो आला, इंद्र शापाने हत्ती तो झाला. तो हा गजराज संकटी समयी धावला, शिर त्याचे हो आणून लावले बाला. हिरवी ककड्याचे शिर हत्ती सगळ्या लावले, नाही रक्त नाही शिर तरी मार्ग लावले. तो खेकडा ताई तुम्ही साऱ्यात नाही, तो खेकडा ताई नदी साऱ्यात नाही. तलवार रूपी ते कथाई गाडी कमाई, असं घडलंय काही. शिर आधीचे गेले सुपारीच्या झाडा, काशी ब्राह्मण घरात झालेला घोडा. आणि सुपारीचे मुक्त्या बाळास जोडा, कडू ब्राह्मणनार घेईन पदर थोडा. धन्य गुरुवाणी कवी झाला विकास बुवा, लिही गडगाडी बोलाव काळी. आव ढोलकीची शाई, आव बोलाव काळी, आव ढोलकीची शाई. नाचासाठी मला राजशाही. शक्तितुराच्या इतिहासात पहिल्यांदा हा खेकडाचा विषय घ्यायला खेळामध्ये. हा शक्तितुरा सोपा आहे, दुसऱ्याकडून फेका मागून आणलेल्या गाड्यांच्या जोर जगणारा शक्तितुरा आहे. लेखणी पाहिजे त्याला स्वतः. विषय काय आदिमाईनं मळीचा गड बनवला, मळाचा नाही. आदिमाई आंघोळ करायची दररोज, चंदन ओटी ज्या वेळेला लावायची, आता जसं आपण उठणं लावतो चंदनाचं, त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा नायक आणि ज्याप्रमाणे म्हणाले की कैलासाची राणी, फार छान गण आहे त्यांचा. आणि ती कैलासाची राणी ह्या चंदन ओटीचा मळीचा जो गणपती बनवला, आणि ते दैवत तेवढं बलवत्तर आहे, तेवढा परमेश्वर तो जगाचा पोशिंदा आहे. आणि नंतर कळलं की एक स्त्री पुरुषाविना जर एका बाळाला जन्म देत असेल तर हा विश्वामध्ये वेगळा पायंडात पडेल. आणि ती जी घाई होती, जे ते धर्मसंकट होतं, ते माझ्या शिवाने मिटवून टाकलं. कारण तो अरे तिसरा डोळा आहे, त्याला कळत नव्हतं का कोण आहे तो, त्याला सगळं माहिती होतं, पण मारावं लागलं. मग ते जर मारल्यानंतर आता करायचं काय, आदिमाई शरण आली, धायधाय रडली, शिवाच्या पाया पडली. तुम्ही सृष्ट करून दाखवायचा आता पुढचा भाग. हा पाया पडली, शिव गेले म्हणजे वनाला. हत्ती दिसला, तो हत्ती कोणीतरी नव्हता, पूर्वजमीनचा महेश राजा होता, शापाने हत्ती झाला होता. त्याचं मुंडकं आणलं, लावलं बाप्पाला. मग झाला गजानन, जन्माच्या वेळेचा तो विनायक. हत्तीचं जेव्हा मुंडकं बसवलं तेव्हा झाला गजानन. आणि त्याच्यानंतर त्या हत्तीला आता डोकं नाही, मग कुणाचं, खेकड्याचं बसवलं, हत्ती जिवंत झाला. पूर्वजन्मीचा जो महेश राजा पावन झाला, परत त्याला तो त्याचा राजाचा मान मिळाला.
माता खेकड्याला मान नाही, आता पण नाही आहे, पण वर दिला की जर तू घरात चालत कुणाच्या गेलास तर हळद कुंकूने तुला वाहतील, बाकी तुला 2 तलवारी देतोय, बिंदास राहा, टेन्शन नॉट, बिंदास जाग्यावर थंडी. अशा प्रकारे मग त्या बाळाचं शिर उडवलं, ते गेलं कुठे, तर ते गेलं सुपारीच्या झाडावर. आणि त्यावेळेला काशी ब्राह्मणाच्या इथे एक अशी बाई गरोदर होती, तिच्या पोटातला बाळ, तिला शिर नव्हतं. ते सुपारीवर उडालं होतं पहिलं गणपती बाप्पाचं, ते अविनायकाचं, ते त्याला लावलं. आणि तिथपासून जे वरदान मिळालं की ब्राह्मण स्त्रियामध्ये पदर घ्यायचा नसतो, तेव्हाचा हा सगळा सारांश आहे. शाहीर ह्याच्यामध्ये गरबावळा आहे. या ठिकाणी दीपक सावंत वाकेड 200 रुपयाचं पारितोषिक, शमिका शिवाजी झोरे भेरे, शमिका शिवाजी भेरे चुना कळवून 200 रुपये, आणि हर्ष जानू भटकर 250 रुपये चुना कळवून करून धन्यवाद. आणि हा विषय, हे ज्ञान मला माझ्या प्रभाकर धनावड्याने दिलेलं आहे. आता गौरव ह्या, आता तुम्हाला काय चढवून घ्यायचं ते घ्या, हे असले विषय मी गात नव्हतो. यांची खाज आहे, सांगा तुमच्या कवीला अजून लिहायला, नाही तुमच्या मागून तो सांगेल ध्यारे अंडोबांडो समाज. या ठिकाणी पहिलं, रिक्षा न बसली, टॅक्सी न बसली, किती न बसली बोटीमध्ये, डोळ्यावर झापड होईल पापड, अरे ध्यानात मग्न झाल्यावर, ह्या चढून हवा तसा चढवून घ्या. अरे अंडो बांडो समजा मेरे को सवाल, क्या बोलती बाबले, लांबोरे खडा भेट इससे बडा, मोठा गार केला गंगाला घेऊन येते, लांबोरे खडा हिम्मत मध्ये. मोठ्या म्हणजे तुम्ही 2-3 सांगता मोठा, कोणी सांगितलं तुम्हाला मोठं, तुम्ही छोटा आहे, चड्डीत काय तुम्ही उधर खडणे का तो लांबोरे बोलताय, सबको बोलताय. म्हणजे अरे एवढी वर्ष काय घासली का, येणा म्हणून घासली. मी 13 वर्षाचा होतो, ते एक नाना पाटेकरचा पिक्चर आहे ना, कुठला तरी हाय गुंडाचा, एक मतलब ना, तो बोलतो उसको टांग काट दी, उसमें डाला, ये डाला, वेलकम वेलकम. तशी स्टोरी आहे. 13 वर्षाचा होतो, बाबांच्या मांडीवर बसलो, मारा केल्या, मराठा आहे, काय मॉडल पण वाकणार नाही. किती वेळा वाकला, 27 का 28 व्हिडिओ आहे माफी मिळाव्याचे, हे वाकायला नाही म्हणत त्याला. काय बोलतात, इज्जत घालवू नका स्वतःची. डोळ्यावर सापड होईल पापड, अरे ध्यानात मग्न झाल्यावर, अरे येऊन झटकन उठवणार, तुझी आई निजून झाल्यावर. या माझी इच्छा नव्हती, तुम्हाला प्रत्येक गवळ्यात आई पाहिजे घ्या. अरे आई शक्ती, जी आईची बाजू कमी होईल, तुम्ही जी आई म्हणताय शक्तीवाल्याचीच बाजू कमी करून घेताय, तुम्हाला कळत नाही अजून. काढा डोळ्यावर झापड आहे, शक्तीवाल्याचा अपमान तुम्ही नका करू तुमच्या या कारणामुळे. विषय काय, रात्रभर जागलेली आहे गवळण, आणि कृष्णाच्या ध्यानात ती गवळण मग्न झालेली आहे. आणि सकाळी साखर झोपेत असताना तिची झोप लागली. ऊन येताना, सकाळ झाल्यानंतर, सूर्य आल्यानंतर, ऊन आल्यानंतर तिला उठवली. एवढाच विषय आहे. वायचं पाणी द्या, यांचं घेतो, यांना गुरुमी आहे. डोळ्यावर झापड होईल पापड, ध्यानात मग्न झाल्यावर, येऊन झटकन हिला मी उठवणार, तुझी आई निजून आल्यावर, येऊन झटकन उठवणार, तुझी आई निजून आल्यावर, तुझी आई निजून झाल्यावर, येऊन झटकन उठवणार, तुझी आई निजून आल्यावर, डोळ्यावर झापड होईल
आल्यावर येऊन झटकन झटकन उठवणार तुझ्या येणे जोन आल्यावर येऊन झटकन झटकन उठवणार तुझ्या येणे जोन आल्यावर असं आहे ते सगळं. जितकं जायचं तिथं जायचं तेवढं पळा. मी पहिला सांगितलंय पळता होई थोडी करेन. हा जय सांबा पाडगाव देवरुख पाडगाव गोपाळवाडी बादल जादू बैलगाडा याचे मालक बादल आणि जादू बैलगाडाचे यांचे मालक मुकेश गोपाळ माऊली याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रवीणा प्रकाश गुरव गाव हरदखळे गुरववाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आज गुरव बंधू भरपूर आहेत. तुकाराम जोगळे यांच्या द्वितीय स्मरणार्थ प्रवीण जोगळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचप्रमाणे दत्ताराम गंगाराम जोशी गाव करक झाले वाचून पाचल तालुका राजापूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. आता विषय असा, शक्तितुरा मेन म्हणजे काय, मुख्य म्हणजे काय, गाभा काय, तर प्रश्न होतो. शाहिराने ज्याप्रमाणे मेहनत केलेली आहे आणि ज्याप्रमाणे त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला तोड नाही. याला म्हणतात अभ्यास करण्याची पद्धत, याला म्हणतात पाठलाग करण्याची पद्धत आणि कलगीतुरा इथं जिंकला जातो. आणि शाहिरांच्या ह्या प्रयत्नांना त्यांच्या एफर्ट्सला मानाचा मुजरा आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. उत्तमरित्या म्हणजे पीएचडी करणारी मंडळी आहे, गुरुजन मंडळी आहे, त्या मंडळीकडे तुम्ही जाऊन आलात आणि अभ्यास करतात. अरे हा असतो पाठलाग आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मानलं पाहिजे. तुम्ही अनेक बारांमध्ये तुम्ही त्याचं काही बोलत नाही प्रश्नाबद्दल किंवा उत्तराबद्दल, पण एकदाच तयारी केली ती जोरात करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. फक्त एकच आहे, आज 12वी वारी आहे. 12 वारांमध्ये काल 11वी झाली. 11 वारांमध्ये माझे प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून 2 प्रश्न फुटले भानुदास घराण्याचे, त्यांनी मान्य केले. शाहिरांनी पण आमच्या बाबुरंगले घराण्याच्या शाहिरांनी त्यांचा एक प्रश्न पडला, त्यांनी मान्य केला. हा असतो कलगीतुरा. आणि आज योगायोगानं आमचं प्रदीप मांडवकर यांच्या माध्यमातून प्रभाकर धनावडेजी पण आलेले आहे. पण शाहीर तुमचा जो प्रयत्न तुम्ही अजून अभ्यास करा. ह्या तुऱ्याच्या साधाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जवळपास पण गेलेले आहात. 3 ग्रंथात उत्तर आहे. आम्ही जो सांगतो त्याच्या पलीकडे आहे. तुम्ही ज्या दिवशी मान्य कराल ना, आम्हाला फार अभिमान वाटेल की कट्टर प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम यांच्याकडून आमचा प्रश्न फुटला. कारण पुरस्कार दिल्यानंतर पुरस्कार घेणारा पण त्या पुरस्काराची उंची वाढत असतो आणि त्याच्यामुळे तुमच्यासोबत आमची उंची वाढेल जर तुम्ही खरं उत्तर दिलं तर. शाहीर नम्रपणे सांगतो, तुम्ही दिलेलं उत्तर जवळपास पण नाही. तुम्ही प्लीज प्रयत्न करा. सत्यवान निकोल माऊली आमचे बाकीची मंडळी आहेत, तुमचा प्रयत्न खूप छान होता, तुम्हाला शुभेच्छा. माझा प्रश्न, पण ह्यांना घाई काय? शक्ती तुऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुरेवाल्याचा प्रश्न न आणता पहिल्या वारीतच ज्या शक्तीवाल्यांनी प्रयत्न केला ह्याला म्हणतात येडेपणा. शक्तितुरात हे वेगवेगळे पायंडे पाडतात आणि नंतर आम्हाला बोलायचं, बायकांचा आधार ह्याने घ्यायचा, घेतो दुसऱ्या वारीत गाणं आणि आम्हाला शिकवायचं. माझा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी दाखवलंच आहे वाचून. याकडे बोलते तो आता काय बोलत नाही, तो तुमचा चुकलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं आज काही उत्तर माझ्याकडे नाही. तर किती वाजले? 10 मिनिट आहेत ना. साहिल जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. प्रश्नपत्र घेतो परत.
मोदमगीत घेतो. आंबेकेश्वर प्रतिष्ठानची लेकरं ज्याप्रमाणे आपल्या भूमीची, आपल्या गावदेवाची किंवा आपल्या जन्मभूमीची काळजी घेतात, त्याप्रमाणे आपल्यावर एक मोठं धर्मसंकट आलेलं आहे. अर्जुन माऊली लातूरकर, आमच्या कोकणात ह्या फक्त प्रशासनाने, ह्या सरकारनं फक्त पर्यावरण आणि जे काही सहलीचं आपण म्हणतो टुरिझम, हे जर तिथे जर डेव्हलप केलं, विकास केला, तर आमच्या कोकणात